जो ब्रोकर आहे आमच्या ताडदेवच्या आता शिवसैनिकांना तो कळेलच. त्याचा समाचार आता नीट घेऊच. म्हणजे आता ब्रोकर लोक पोट भरतात आणि त्यांना चरबी यायला लागली आहे का? म्हणजे आता गुजराती, मारवाडी किंवा जैन लोकांच्या जे कोणी बिल्डर आहेत त्यांची भाषा जर ब्रोकर पण बोलायला लागले असतील तर ब्रोकरचा आम्ही आता शोध घेऊ. पण आतापर्यंत हे लोण पश्चिम उपनगरामध्ये मीरा भाईंदर वगैरे इकडे जास्त होतं. घाटकोपर मुलुंडमध्ये होतंय. जे लोक आमच्यावर बोलतायत की मुस्लिम लोकांचे, तर ह्यांचेही अड्डे तयार होत आहेत. म्हणजे गुजराती, मारवाडी, जैन असे तयार करायचे बिल्डिंगच्या बिल्डिंग, आणि पुढचे कुटील डाव ते सगळ्यांना माहिती आहेत काय करणार आहेत. पुण्यामध्ये ज्या दिवशी बॅरिकेडिंग लावलं गेल्या होत्या त्याच वेळेला मी सांगितलं होतं अशी तिथे फक्त लोकांचीच वर्दळ असते. तिथे लोक चालत असतात. गाड्यांची वर्दळ जरा कमीच असते आणि लोक समजून असतात की महापौर बंगला आहे, जरा जवळून अधिक बाहेरून का होईना पण पाहायला मिळावा म्हणून जरा फुटपाथ वरून चालतात आणि चालता चालता महापौर बंगल्याला न्याहाळत असतात. ते पण जर आपण त्यांच्याकडनं काढून घेतलं, तो पण अधिकार त्यांच्याकडनं काढून घेतलं, तर आज मुंबईकर म्हणायला लागलेत याच साठी बीजेपीने केला होता का अट्टाहास. ते आम्हाला पाहण्याचं, नजरेने पाहण्याचं, पण आतमध्ये तर आता शक्य नाही. आतमध्ये तुम्हाला मुंबईकरांना यायचं आहे आणि त्या याच्यामध्ये बसायचंय कंटेनरमध्ये. बंगल्यात एंट्री नाही. ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी, ज्या महापौर आहेत त्यांनी केलंय. बंगल्यात नाही एंट्री. जे येतील ते त्या कंटेनरमध्ये बसतील, ते पण बाहेरच्या आउटसाइड कंटेनर, बंगल्यापासून लांब असलेला कंटेनर. बंगल्यात कोणालाही एंट्री नाही. याच्या आधी म्हणजे मी आणि मातेश्वर किंवा त्याच्याही आधीचे महापौर हे सगळे महापौरांचं वास्तव्य वर असतं, म्हणजे पहिल्या माळ्यावर. खालचं वास्तव्य हे तळमजल्याचं वास्तव्य हे मुंबईच्या नागरिकांसाठी असतं किंवा आलेले पाहुणे यांना चहा पाणी वगैरे करण्यासाठी असतं. परंतु एलिझाबेथ राणीच्या तोऱ्यात हे जे काय घडलंय ते मुंबईकरांना आता कळतंय आणि मग मुंबईकर पुन्हा एकदा म्हणायला लागले की काय ह्याच साठी केला होता का अट्टाहास.